आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। देशातील कोणत्याच राज्यात शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही। स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार एमएसपी लागू करणार, राहुल गांधींची नाशकात घोषणा। किसान को सही दाम नहीं मिलता, किसी भी स्टेट में नहीं मिलता। बीजेपी ने कहा कि कानूनी एमएसपी लागू नहीं की जा सकती। बिल्कुल की जा सकती है। हमने अपने मैनिफेस्टो में साफ लिख दिया है कि कानूनी एमएसपी लागू की जाएगी और स्वामीनाथन रिपोर्ट के मुताबिक की जाएगी। संपूर्ण देशात यापुढे एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता। एक देश एक निवडणूक घेण्याबाबतचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द। एक देश एक निवडणूक घेण्याबाबत राजकीय पक्षांची संमती, सूत्रांची माहिती। 2 नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती। खुशबीर सिंग सिंधू आणि ज्ञानेश्वर कुमार नवे निवडणूक आयुक्त। निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरींची माहिती। उतार वयातील लोकांनी मार्गदर्शन करायचं असतं, फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं। अजित पवारांचा शरद पवारांना हा टोला आहे। नागपुरात उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। जेपी नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधी येणार। सहकार्यवाहकपदी होसबळे यांच्या फेरनिवडीची शक्यता। भाजपची भोकं पडलेली 3 पाट आम्हाला शिव्या देतात। उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर जोरदार टीका। विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती, ठाकरेंचा हल्लाबोल। भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासोबतच राहुल गांधींच्या राजकीय करिअरचा देखील समारोप होणार। 2024 पासून राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास सुरू झालाय। समारोप मुंबईत शिवाजी पार्कवरच्या सभेतून होणार। भाजप नेते आशिष देशमुख यांची राहुल गांधींवरही टीका आहे। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात कोर्टाने नेमलेल्या समितीकडून 2.5 तास मूर्तीची पाहणी। मूळ मूर्तीवर झीज झालेल्या भागांची निरीक्षणे नोंदवली। उद्या देखील पाहणी होणार आहे। रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबईचा ऐतिहासिक विजय झाला। अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात विदर्भावर 169 धावांनी मात। मुंबईच्या संघाला बीसीसीआय कडून आणि एमसीए कडून प्रत्येकी 5 कोटींचं बक्षीस जाहीर।